ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे जे आहेत त्याच पिंपरी चिंचवड दौरे आहेत। अप्पा काय सांगाल, 29 तारखेला जी आहे ती मोदींची सभा झाली, त्यानंतर तुमचे अनेक दौरे जे आहेत ते मावळ लोकसभेमध्ये झाले, काय प्रतिसाद जो आहे त्या सभेमुळे पाहायला मिळतो? सभेच्या नंतर या देशातला प्रत्येक मतदार हा मोदीजींच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन मोठा उत्साह तुम्ही पाहिला असेल। पुण्यामध्ये मोदीजींची सभा झाली, त्या सभेच्या माध्यमातून मतदारामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम, थेट परिणाम येणाऱ्या मतदानातून तुम्हाला जाणवेल। नक्कीच आपण 400 पारचा जो नारा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय, त्या गोष्टीनंतर आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पथक जे आलेलं आहे ते आले, मावळ मतदारसंघात देखील ते पथक आलेलं आहे। नक्की त्या पथकाचं काम काय असणार आहे? मला माहिती नाही कुठलं पथक आलं किंवा काय आलं, परंतु ज्यावेळेस एकत्रपणे निवडणुका लढल्या जातात, एनडीएच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इतर घटक पक्ष या राज्यामध्ये निवडणूक लढतात आणि या माध्यमातून खरं तर निवडणुकीच्या ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। काही कमी असेल किंवा प्रचार यंत्रणांमध्ये काही त्रुटी असेल, हे कदाचित केंद्रीय नेतृत्व त्याच्यामध्ये पाहत असेल। मला देखील अनेक वेळा केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्व फोन करून प्रचाराच्या संदर्भात विचारणा करतात, तो प्रचाराचा भाग आहे। पण अशा प्रकारचं पथक आलं किंवा काय चाललंय हे या बाबतीमध्ये उमेदवार म्हणून मला माहिती नाही। लोकसभेमध्ये त्या प्रचार पथकाचं जे पथक जे आहे त्याला काही विश्वास नाही का की बाबा कुठला घटक पक्ष काम करत नाही का म्हणून ते आले का? मलाच माहिती नाही। आपल्या जे प्रसिद्धी माध्यम जे आहे त्याच्यावर आलेले आहेत, तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून त्याला वेगळं रूप देण्याचं काम करतात। तुम्हाला सांगतो हा एक प्रचाराचा भाग असतो की प्रत्येक उमेदवाराच्या बरोबर सगळे घटक पक्ष एकत्रपणे काम करत असताना प्रचार यंत्रणा व्यवस्थित चालली किंवा नाही ते लक्ष देऊन पाहतात। त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी सांगण्याचं काम देखील उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी किंवा जे प्रचार प्रमुख आहेत त्यांना करत असतात। तो प्रचाराचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगानं ह्या सगळ्या येणाऱ्या मतदानापर्यंत हे सगळं कार्य होईल। परंतु असं काही झालंय किंवा घडलंय, केंद्र नेतृत्वाने खूप दखल घेतली आणि या बाबतीमध्ये उमेदवार म्हणून मला काही माहिती नाही। समोरच्या विरोधकांनी एक आरोप केलाय की समोर एक संजोग पाटील नावाचा एक उमेदवार जो आहे तो तुम्ही उभं केलाय, त्याचसोबत जो संजोग पाटील जो आहे ज्यावेळेस अर्ज दाखल करण्यासाठी गेला होता त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते, नक्की काय देत? मी तुम्हाला सांगतो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि ज्याला पराभव दिसतो त्या अशा प्रकारचे आरोप करत असतो। परंतु या अगोदर 2014, 2019ला अशा नावात साम्य असलेले उमेदवार उभे राहिले होते आणि राहिला भाग कोण कार्यकर्ता, माझा कार्यकर्ता होता, तो कार्यकर्ता, असे अनेक कार्यकर्ते आहेत माझे या मतदारसंघामध्ये। कदाचित तो त्या ठिकाणी गेला असेल, त्यांनी म्हटलं असेल त्याच्याबरोबर कोणी कार्यकर्ता नाही म्हणून चल फॉर्म भरायला, म्हणून ओळखीचा असेल म्हणून गेला असेल। शेवट कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला म्हणून त्याच्यामध्ये काय झालं, निवडणुकीमध्ये मतदार ठरवतात ना कुणाला मत देणार, कुणाला विजयी करायचा, हा मतदार ठरणार। एवढं घाबरून जाण्याचं काय कारण आहे? त्यांनीच आरोप केले की पायाखालची वाळू सरकलेली, पराभव दिसायला लागला म्हणून त्यांनी हे डावपेच केला। 2014, 2019ला अशा प्रकारचे उमेदवार उभे राहिले, त्या उमेदवारांनी कधीच मी पण नाही केला, मी पण बोललो नव्हतो आणि ते समोरच्या उमेदवारांनी बोललो नव्हतं। हा बालिशपणा आहे, तुम्हाला सांगतो। या सगळ्या प्रचाराचा हा भाग असतो आणि राज्यामध्ये, देशामध्ये असे साम्य नावाचे साम्य असलेले अनेक उमेदवार आहेत, तुम्ही सर्च करा, अनेक उमेदवार आहेत, त्यामुळे तो प्रचाराचा काही भाग असू शकतो। पण अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे पराभव त्यांना समोर दिसतोय असं मला वाटतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।